काल अंतिम फेरीमध्ये विरजोली पारगाव मुरुड संघाने प्रवेश केलाय। या संघाचं हार्दिक अभिनंदन। त्या संघाने देखील आपल्या अतिथी कक्षाशी आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, कारण 2 षटकांचा सामना आहे। एकूण 4 षटकं फेकल्यानंतर अंतिम फेरीचा सामना सुरू युवा होईल। सामाजिक कार्यकर्ते प्रशांतजी देशमुख यांचं सुद्धा आगमन झालेलं, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो। तसेच रोह्याचा बुलंद आवाज, अनेक सामन्यामध्ये त्यांचं समालोचन असतं असे भाईजान यांचं सुद्धा युवा सेनेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो आणि ते घेऊन जातो थेट सामन्यांकडे। धन्यवाद। धन्यवाद सर। तर विरजोली रोहा हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय, तर त्या संघाच्या संघनायक देखील आयोजकांशी संपर्क साधतात। तर वळी आपण मैदानाकडे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज त्यांचं सहर्ष स्वागत करतो। डावाची सुरुवात सलमान आणि मजर गौरी या ठिकाणी नॉनस्ट्राईकला असेल आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज मनीष मोकल हाशोरी संघाचा हा खेळाडू या ठिकाणी सज्ज होतोय। कोणत्या प्रकारचा पॉवर प्ले नाही आहे, कारण 2 षटकांचा सामना आहे। उपांत्यपूर्वीची लढत, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा। सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं हार्दिक आभार। आणि जाऊया आपण मैदानाकडे रोहा एंडकडून, अर्थात रोहा शहर एंडकडून यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज आहे आणि समोर मात्र फलंदाज अर्थातच सलमान उंच बांध्याचा खेळाडू। एक शॉर्ट थर्ड एक गली, एक पॉइंट ही व्यवस्था 3 शॉट सर्कलमध्ये आणि पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त करतोय तो गोलंदाज अर्थातच मनीष मोकल याच्या हातामध्ये अर्थात यश मिळालं आणि अर्थात पिंट्या पाटीलने। अतिशय महत्त्वाचे 2 सामने आहेत, जरा कमी आपण डीजेचा वापर करा प्लीज। तर जाऊया आपण मैदानाकडे। नवीन फलंदाज मैदान येतोय, फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर सुफियान। पहिल्या चेंडूवर पहिलं यश मिळालं, एक निश्चितच चांगली चेंडूची फेकी केली होती ती गोलंदाज मनीष मोकलने। पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आपण पाहूया। या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅन तैनात केलं, एक शॉर्ट गली आहे, शॉर्ट कव्हर, शॉर्ट वाडिश मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ युरेशन ऑफ साईडला। ऑन साईडला आपण पाहिलं तर याच्याकडे अर्थात बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्ही पाहता, एक डीप मिड विकेट आहे, एक मिड ऑन आणि एक लॉंग ऑन। यावरेजतून मनीष मोकल तयार। 2 षटकांचा सामना, उपांत्यपूर्वीची लढत, सेमीफायनलची लढत। यातील विजेता संघ हा अंतिम फेरीमध्ये विरजोली रोहा या संघासमोर 2 हात करेल। आणि आज आपण पाहत माजी वसुंधरा कडक 2022चं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक कोणता संघ आपल्या अर्थात झळकती ट्रॉफी आपल्या नावावर संपन्न करेल। मैदानाकडे जाऊया। गोलंदाज तयार। त्याचबरोबर प्रत्येक पुढचा चेंडू डावखरी गोलंदाजी इथे मध्ये हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला। चेंडूमध्ये फटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। 1 धावेचं योगदान मिळालं, 1 गडी बाद 1 धावसंख्या धावपटक येते या स्पर्धेसाठी। अर्थातच ज्यांचं खूप चांगलं योगदान मिळालं, ज्याच्यामध्ये फ्रीज मालिकावीर म्हणून दुर्गेशजी नाडकर्णी सरांच्या माध्यमातून मिळाले आहेत। प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसाच्या उत्कृष्ट खेळाडू त्याला प्रत्येकी 1 सायकल म्हणजे 4 सायकल दिल्यात ते ओमकार नावकर सरांच्या माध्यमातून। या दोन्ही मान्यवरांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय। माजी वसुंधरा कडक 2022 यतीनजी उल्हास धुमाळ सर, युवासेना उपजिल्हाधिकारी दक्षिण रायगड यांच्या संकल्पनेतून ही क्रिकेट स्पर्धा। या ठिकाणी अप्पर काट क्षेत्रक्षेत्र चेंडूवर नाही आहे, चेंडू जातोय तो कव्हरला। यावेळी मात्र आपण पाहूया क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार तो आपण 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी। 2 धावा मिळतात त्या फलंदाज मजर गौरी याची खातं उघडले 2 धावांनी। एकूण धावसंख्या धावपटक येते ती 3 धावा, 1 गडी बाद 3। या संपूर्ण स्पर्धेसाठी तेजस नरेश सर, तुषारजी देशमुख सर, परागजी पाटील, अजिंक्यजी सुटे, दुर्गेशजी नाडकर्णी, ऋषिकेशजी देशमुख, ओमकारजी नावकर, त्यात हर्षदजी साळवी, संदेशजी मोरे, अजिंक्यजी पाटील, तुषारजी देशमुख, राजू वाघमारे सर। पुन्हा एकदा अप्पर काट, पुन्हा एकदा पॉईंट क्षेत्रामधून चेंडू, पण तो क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार, चेंडू थांबणार का प्रश्नचिन्ह मैदानामध्ये असताना या ठिकाणी मध्ये अगदी शेवटच्या क्षणी चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केला तो अर्थात डीप पॉईंटला आणि तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावाचे योगदान मिळाले मजर गौरीच्या बॅटमध्ये। त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5च्या घरामध्ये, 1 गडी बाद। त्याचबरोबर तुषारजी देशमुख सर आणि
त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून तन मन आणि धन या 3 घटकांचा वापर करून खऱ्या अर्थाने क्रिकेट स्पर्धा संपन्न केली आणि ही क्रिकेट रसिकांना दिलेली एक अतिशय मोठी मेजवानी म्हणजेच माजी वसुंधरा कर्नाटक 2022. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ लॉंगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट आणि येत एक सुंदर असा हा गगनभेदी गगनचुंबी षटकार. भजत गौरी याने माझा पहिला विकेट गेल्यानंतर सलमान हा बाद झाला. बदकाच्या अंड्यावर बसून शून्यावर परतला होता, पण त्यानंतर मात्र डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. 11 धावा धावपलकावर. मनीष मोकळ आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. मिड विकेटला एक जबरदस्त टोलेजंग षटकार. 6 धावांचं योगदान. सामन्याची म्हणजे ताकद पहा. एक विकेट शून्यावर गेल्यानंतर मात्र त्यांनी हार षटकात 17 धावा आणि निश्चितच या ठिकाणी अगदी ठरवून या ठिकाणी हा खेळाडू जर मजर गौरी आपण पाहायला मिळाला गेलाय तो मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर चेंडूवर षटकार, यानंतरच्या चेंडूवर षटकार आणि अशा प्रकारे पहिल्या षटकात तब्बल 17 धावा, 1 गडी बाद ही धावसंख्या या उपांत्यपूर्वीच्या लढतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ती अर्थात रोहा रॉयल्स संघाची. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक आपण पाहणार आहोत. अर्थातच या ठिकाणी मात्र मुजीब बॉईज अर्थात फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचा हा गोलंदाज मुजीबभाई आलेकर यांनी पुरस्कृत संघ आहे. पिंट्या पाटील, ज्याला प्रफुल्ल पाटील या नावाने समजतो, जो अलिबाग तालुक्यातला दुसरा बाईकमॅन आहे, ज्याला तळोजाच्या मैदानामध्ये ती बाईक मिळाली होती 2 वर्षापूर्वी. असा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. जाऊया मैदानाकडे. पंचाच्या डावीकडून 7 ते 8 पाऊंडच्या रनबी ही गोलंदाजी. इथे मात्र पहा जबरदस्त टायमिंग शॉट. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणत्याही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमापार होतोय. फरार. चौकार. 4 धावा. चौकार. सुंदर फटका. 4 धावांचं योगदान मिळालं. चौदा धावांचं योगदान या ठिकाणी दिलंय. 16 धावांचं योगदान दिले, माफ करा. या ठिकाणी बॅटचा स्पर्श पाहिलं. यष्टिरक्षक प्रसाद पाटील चेंडूवर जात होता तोपर्यंत शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये 1 धावीचं आणखीन एक योगदान मिळाले. 1 धाव मिळते संघाला आणि संघाची धावसंख्या धावपलकर जाऊन पोहोचते ती 22च्या घरामध्ये. 22 धावा. शिवसेना अर्थात युवा सेनेच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 19 जून 1966 शिवसेनेची स्थापना. मराठी माणसांसाठी दिलेले एक सुंदर योगदान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी. जाऊया मैदानाकडे. यावेळी मात्र हा चेंडू उजव्या यष्टीच्या अगदी जवळ पंचांकडे दाद मागली जाते. पंच आणि खेळाडूंचं नातं मात्र या ठिकाणी आपण पाहिलं की निश्चितच या कोणते निर्णय त्यांना निश्चित मान्य नसतात, कारण तटस्थ पंचांची भूमिका दोन्ही पंच निभावतात. एक शानदार योगदान अजिंक्य सुटेसर आणि त्याचबरोबर परागजी पाटील सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये आणि गुणलेखाच्या बाबतीत संपूर्ण दिवसभर ज्यांनी खूप चांगले योगदान दिले ते आमचे उमेशजी साळुंके, ज्याने पाठीचा कणा आमच्या समालोचकाचा असं म्हटलं जातं. स्वतः समालोचक देखील आहेत. पुन्हा एकदा फक्त बॅट फिरवली गेली, अगदी जवळून चेंडू फेकला या गोलंदाजांनी. अर्थातच एक नक्कीच योगदान पहिल्या षटकात महागडीशी गोलंदाजी केली होती ती मनीष मोकळनी. या षटकामध्ये आत्ता आणि या षटकात तुम्ही जर पाहिलं तर धावा फक्त केल्यात त्या 5. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावपलकर धावेन पोहोचल्यात 22. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट सीमाच्या पलीकडे चेंडू मात्र थांबत नाही. बघता बघता चेंडू जातो सीमा पार आणि येतोय अर्थात एक सुंदर आणखीन एक फटका. षटकात 6 धावा. संघाची धावसंख्या 28. तर फलंदाज मजूर गौरी याची वैयक्तिक धावसंख्या या ठिकाणी जाऊन पोहोचते, ज्याने 3 षटकांच्या माध्यमातून 22 ही धावसंख्या धावपलकार नोंदवली. 28 धावा धावपलकावर. शेवटचा चेंडू बाकी. अंतिम चेंडू बाकी आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना तुम्ही पाहता, तो अर्थातच उपांत्य फेरीचा सेमीफायनल. चांगली खेळपट्टी आणि तितकं सुंदर हे मैदान आणि या मैदानाच्या माध्यमातून तब्बल अर्थात ड्रीम्स क्रिकेट अलिबागच्या माध्यमातून तब्बल 182 देशांमध्ये क्रिकेट स्पर्धा पाहिली जात असेल, कारण खूप चांगले योगदान दिले ते कौस्तुभ पाटील सरांनी.
यावेळी मात्र थोडं मानसिक दडपण आपण पाहायला मिळेल. पंच आमच्याकडे वळतात. गुणलेखकांचा धावचेत हा चेंडू खराब आहे. 1 धाव मिळते संघाला. 29 धावा धावपलकर आल्यात. 2 षटकचा सामना म्हणजे 12 चेंडूचा सामना. 29 धावा धावपलकर आल्यात. चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न इथे केलं गेलं ते अर्थातच रोहा रॉयल्स संघ ज्याने काल उपांत्य फेरीमध्ये अर्थात दाखल केलं. आज मात्र मुजीब बॉईज हाशिवरे संघ. आता मात्र चांगलं चेंडू इथे पाहायला मिळतं. या ठिकाणी मात्र चूक करतोय. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पाहूया पंच काय दर्शवत आहेत. येस अंपायर. बाद. येस बाद या ठिकाणी दिला गेला आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र खेळाची पहिलं सत्र समाप्त होते. रोहा रॉयल संघाने धावपलकावर धावा नोंदवल्या त्या 29 आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय मुजीब बॉईज अर्थात हाशिवरे संघासमोर. तर अंतिम फेरीत गेलेला विरझोली रोहा संघाचा संघनायक. चला वेळ डाऊन नका, लगेच आमच्या अतिथी संपर्क साधा. विरझोली रोहा संघाचा संघनायक ज्याने अंतिम फेरीमध्ये काल प्रवेश केला. आयुष 11 श्रीराम मादेववाडी संघाला पराभूत करून हा सामना जिंकला होता आणि त्याने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. चला वेळ देऊ नका, सूर्यदेवता अरबी समुद्राकडे जाते, डोंगराच्या बरोबर बाजूला गेले. संघनायक या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर 30 धावांचं लक्ष. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज आहे सामना जिंकायला. या शेवटच्या षटकामध्ये तुम्ही धावा जर पाहिल्यात तर शेवटच्या षटकामध्ये धावा आल्यात त्या 12 धावा आल्या. प्रफुल्ल पाटील अर्थात पिंट्या पाटील यांनी त्या खर्च केल्या. तर आज समालोचना कक्षाच्या माध्यमातून तुम्ही पाहिले ते आमचे उमेश साळुंके सर जे एक अतिशय उत्कृष्ट समालोचक आहेत. इम्रान बुखारी सर रोहा, त्याचबरोबर यासिन मर्चंट सर नवगाव अलिबाग ज्याने एक हिंदीमधून अतिशय सुंदर समालोचन केलं आणि मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे हाशिवरे अलिबाग. उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडूंचं पुन्हा एकदा हार्दिक आपण स्वागत करूया आणि वळूया खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका प्लीज. रोहा रॉयल संघ विरझोली रोहा संघाचा संघनायक या ठिकाणी आले. अंतिम फेरीमध्ये त्यांनी दाखल झाले. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामी जोडी मैदानामध्ये येते ती अर्थात तर प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील ही जोडी या ठिकाणी मैदानामध्ये हाशिवरे फ्रेंड्स हाशिवरे संघाची जी मुजीब बॉईज संघाकडे 30 धावांचं लक्ष समोर आहे. प्रत्येक षटकामध्ये 15 धावांची गरज आहे. आज अलिबाग तालुक्यातले अनेक प्रेक्षक क्रिकेट स्पर्धा पाहत असतील. हाशिवरे गाव या हाशिवरे गावातली जवळपास 20,000 लोकसंख्या असलेलं मोठं गाव अलिबाग तालुक्यातलं या ठिकाणी हा सामना पाहत असतील कारण उपांत्य फेरीमध्ये या संघाने दाखल झाला आहे. तर त्या हाशिवरेकरांचं देखील हार्दिक स्वागत. तर जाऊया आपण मैदानाकडे. पहिलं षटक या पहिल्या षटकासाठी रोहा रॉयल संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाज येतोय मुस्तकीन मुकादम. रोहा शहराच्या एंडकडून पहिलं षटक घेऊन येतोय. इथे कोणत्याही प्रकारचा पॉवर प्लेचं षटक नाही आहे त्यामुळं क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असेल आणि डावाची सुरुवात प्रसाद पाटील करतोय अर्थात रायगड पोलीस रोहा इथे कार्यरत असणारा हा खेळाडू. तर प्रसाद पाटील तयार. नाव शेकला अर्थात प्रफुल्ल पाटील ज्याला पिंट्या पाटील या नावाने संबोधलं होतं आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज येतोय गोलंदाज मुस्तकीन मुकादम. मोठं नाव आहे क्रिकेटच्या माध्यमातून. रायगड प्रीमियर लीग गाजवणारा खेळाडू या ठिकाणी माझं पहिलं षटक घेऊन येतोय. लाडके मायबाप प्रेक्षक मोठ्या संख्येने अंतिम सामना पाहायला आलात अर्थातच माजी वसुंधरा करंडक 2022. तर 8 ते 10 पावलांचा रनअप आहे. प्रसाद पाटील तयार आहे जो रोहा पोलीस मध्ये अर्थात कार्यरत असणारा हा खेळाडू. पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेले. या ठिकाणी मात्र मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर आहे आणि पहिल्या चेंडूवर फक्त एका धावेचे योगदान. प्रसाद पाटील आपलं खातं उघडतोय आणि पर्यायाने मुजीब बॉईज संघाचं खातं देखील उघडलं गेलं ते एका धावेने. या ठिकाणी मात्र आता पिंट्या पाटील अर्थात प्रफुल्ल पाटील यावी तयार असेल. मुस्तकीन मुकादम पंचायत डावीकडून उजव्या हाताने या चेंडूला उंची दिली होती. उंचीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला अर्थात कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टेशक पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. पुन्हा एकदा मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र
पुन्हा एकदा पहा, एक जबरदस्त गोलंदाजी, उंची दिली, गुडलिंग स्पॉटवर उंची दिली, फलंदाजाला पूर्णपणे बीट केला आणि या ठिकाणी सलग 2 चेंडू निर्धाव. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. जर आणि तर या शब्दांना स्थान नाही आहे. सरड्याप्रमाणे रंग बदलणं क्रिकेट असं म्हणून त्याचा उल्लेख करतो आपण आणि म्हणूनच करोडो भारतीय या क्रिकेटवर खूप मोठं प्रेम करतात. या ठिकाणी मात्र या चेंडूला भिरकावून दिलंय. लॉफ्टेड शॉट तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू जातोय तो अर्थात लॉंग ऑन सीमाच्या पलीकडे येतोय आणि एक सुंदर फटका अर्थात 6 धावांचा ते पिंट्याच्या बॅटमधून. एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 7. अर्थात 23 धावांची अजूनही गरज. 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. कोणत्या प्रकारची कंपल्सरी चेसिंग नाही. नाणेफेकी अर्थात विकेट आणि त्यानंतर नाणेफेकीचा आधार. सामना जर बरोबर तर घेतला जाईल आणि गेली 4 दिवस खूप चांगलं योगदान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि रोहा नगरीतली ही एक मोठी क्रिकेट स्पर्धा कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागता अर्थात संपन्न होते. प्रेक्षकांचे खूप खूप आभार का त्यांनी दिलेलं सपोर्ट अतिशय महत्त्वाचं होतं. पुन्हा एकदा यावेळी कार्पेट्सने चेंडू खेळलाय. या स्वीप केला चेंडूला. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येणार. चेंडूची पकड केली जाते. तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा इथे मिळाल्या. 2 धावा मिळतात त्या पिंट्याला. 2 धावनी पिंट्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 आणि संघाची धावसंख्या 2नी वाढते 9 धावा. 21 धावांची गरज आहे. 7 चेंडू 21 धावा. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. मुस्तकीम मुकादम. रोहा रॉयल संघाचा एक जबरदस्त गुणवान खेळाडू. अनेक क्रिकेट स्पर्धा या खेळाडूंनी गाजवल्यात. असा खेळाडू शेवटचा चेंडू फेकतो या षटकातला. पिंट्या पाटील. इथे मात्र पहा बॅट चेंडूचा संपर्क पुन्हा एकदा येत नाही. अशा प्रकारे हा निर्धाव चेंडू. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकात फक्त धावा खर्च केला ते 9. षटक चांगलं होतं ते अर्थात मुस्तकीम मुकादमचं. एक षटक 9 धावा आणि कोणतीही सफलता नाही आहे. आता मात्र समीर कुंटे येणारे 6 चेंडू आणि 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. प्रत्येक चेंडूचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर अर्थातच 6 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूवर 3.5 3.5 धावा या येणं आवश्यक आहेत. 9 धावा धावफलकावर. 9 धावा. 21 धावांची गरज आहे. क्रिकेटचं एक कुरुक्षेत्र चेंडूपळीचं योद्धा आपण पाहतात. रोहाकरांनी खूप मोठं प्रेम केलं आहे या क्रिकेटवर. कारण रोहामध्ये नेहमीच याच मैदानावर मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि आज कोणत्या प्रकारची सुट्टीचा दिवस नाही. मंगळवार आहे. गणपती बाप्पाचा दिवस आहे. देवींचा दिवस आहे आणि आज तसं पाहिलं तर अगदी जागतिक महिला दिन आणि जागतिक महिला दिनांच्या आपण सकाळी शुभेच्छा दिल्या त्या सर्व महिला वर्गांना. आणि आज अतिथी कक्षामध्ये देखील आमच्या काही महिला या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांच्या अर्थातच राजकीय क्षेत्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये दिले त्यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं. डाव्या मैदानाकडे नवीन षटक गोलंदाज या ठिकाणी मध्ये प्रसाद पाटील. चेंडूला भिरकावून देते. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑन सी मालच्या पलीकडे येतो. एक शानदार फटका. 6 धावांचं योगदान आणि या 6 धावांनी धावफलकावर धावा येतात त्या 15. सुंदर सुंदर चेंडू या ठिकाणी होता पण तितकाच ताकदीचा फटका प्रसाद पाटीलने मारला. प्रसाद पाटील खेळतो व्यक्ती 7 या धावसंख्येवर आणि धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या 15 धावा. आता मात्र समीकरण बनते. येणारे 5 चेंडू आणि 15 धावा. अर्धलक्ष पूर्ण केले. गोलंदाज सलमान. या ठिकाणी मात्र उंची होती. हुक करायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. प्रसाद पाटील पूर्णपणे बीट होतोय आणि बीट चेंडूवर आता मग प्रेक्षकांच्या निश्चित या ठिकाणी मोठ्या टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात कारण तटस्थ पंच या स्पर्धेसाठी अर्थात खेळ प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले. तटस्थ पंच तटस्थ प्रेक्षक हे देखील या स्पर्धेचं अतिशय चांगलं योगदान. समीकरण बनते. येणारे 4 चेंडू 15 धावा. 7 या धावसंख्येवर प्रसाद पाटील. सलमान पंचा डावीकडून उजव्या हाताने हुक केलाय. जबरदस्त टायमिंग शॉट. हा चेंडू मात्र आता थांबत नाहीये. चेंडू जाणार डीप फायनली सीमारेषेच्या पलीकडे आणि हुकच्या माध्यमातून मिळाला एक सुंदर फटका. 4 धावांचं योगदान. एकूण धावसंख्या आपल्याकडे येते ती 19. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा. प्रसादची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 ज्याने 6 एक षटकार एक चौकारच्या माध्यमातून खेळी सजवली. 11 धावांचं योगदान दिलं. 3 चेंडू 11 धावा. सामन्याचं धडकन वाढवणारा सामना कारण हृदयाची धडकन वाढवणारा हृदयाचे ठोके वाढवणारा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्यांना खरोखर या ठिकाणी हृदयाचा प्रॉब्लेम असेल अशाने खरं तर हा सामना पाहणे इतका सुंदर सामना इथे आपल्याला पाहायला मिळतं. जाऊया मैदानाकडे. पुढील चेंडू. पुन्हा एकदा तोच फटका. यावेळी मात्र आपण पाहता चेंडू जातो लॉंग लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षेत्र चेंडू येणार तोपर्यंत चेंडू मात्र इथे सीमापार. आणखीन एक चौकाराचे योगदान. 4 धावांचं योगदान धावफलकात वाढवते ती बिन बाद 23 धावांची भागीदारी इथे पाहायला मिळाली आणि आता मात्र समीकरण बनते 2 चेंडू आणि 7 धावा.
6 धावा देखील चालतील, कारण आतापर्यंत विकेट गेली नाही. प्रथम फलंदाजी रोहा रॉयल्सच्या मात्र 2 विकेट या ठिकाणी गेल्या होत्या, त्यामुळे न विकेट गमावता 6 धावा देखील चालू शकतील. परंतु जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही आहे. मी तेच म्हणालो की हृदयाची धडकण वाढवणारा सामना, ब्लड प्रेशरचे अर्थात जे रोगी असतील त्यांनी खरं तर हा सामना पाहून इतकी सुंदर सामना पाहायला मिळाला की 29 धावांची सुरुवात चांगली नव्हती झाली ती मुजीब बॉईज अर्थात हाशुरे संघाची. परंतु पहा क्रिकेट आहे, अनितीचा खेळ जसं म्हटलं होतं, सरड्यापणे रंग बदललं क्रिकेट असं ज्याला म्हणलं होतं. राज्यकर्ते राजकारणात जसं रंग बदलतं तसं क्रिकेट रंग बदलतो आणि हा क्रिकेट म्हणून आपण करोडो भारतीय या क्रिकेटवर प्रेम करतो. येणारे 2 चेंडू 7 धावा. प्रसाद पाटील आहे अर्थात इथे मात्र सिली पॉईंट तैनात केला गेला आहे. माफ करा, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण लावले गेले डीप स्क्वेअर लेगला आणि यष्टेशक या ठिकाणी समोर आहे. एक पॉईंट आपण पाहताय, कव्हर, एक शॉर्ट थर्डमॅन आणि एक लॉंग ऑफ ह्युरेशन असताना या ठिकाणी मात्र बॅटचा स्पर्श आणि अशा प्रकारे प्रसाद पाटीलचे 11 धावसंख्येवर खेळी समाप्त होत आहे. पहिला धक्का बसला, 1 गडी बाद. धावसंख्येवर धावा येतात त्या 23. आता मात्र समीकरणमध्ये येणारा शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 7 धावा. प्रसाद 15 धावसंख्येवर बाद झाला. 15 धावा, 1 षटकार आणि 2 चौकारमध्ये 15 धावांचं योगदान देऊन तो परततोय. नवीन फलंदाज अर्थातच या ठिकाणी जाणार 1 चेंडू आणि 7 धावांची गरज. मात्र 1 चेंडूवर 6 धावा देखील पुरेशा ठरू शकतील, कारण या हाशुरे संघाचा एकच फलंदाज बाद झालाय, तर रोहा रॉयल्स संघाने 2 फलंदाज गमावलेत. त्यामुळे आता मात्र या चेंडूवर षटकार आपल्याला अर्थात जावेद मियंदाद आणि चेतन शर्मा यांची आठवण देणारा हा चेंडू. तर विरजोळी संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत, आपलं स्वागत आहे. 1 चेंडू 7 धावा, मात्र 6 धावा देखील चालू शकतील. काय घडणार, काय बिघडणार, कोण जाणार अंतिम फेरीमध्ये या शेवटच्या चेंडूवर, क्रिकेटचा थरार. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका प्लीज, आपल्याला अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. तर एक जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं, अगदी शेवटचा चेंडूचा थरार. आज या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला हे ते क्रिकेट पाहायला मिळालं की अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत सामने आले आणि ते सामन्यामध्ये क्रिकेट रसिकांनी केलेलं प्रेम देखील तिथे पाहायला मिळालं. आयोजकांचं प्रेम, आयोजकांनी आम्हा समालोचकांना दिलेली संधी, हे देखील अतिशय महत्त्वाचं. त्यांचे देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि नवीन फलंदाज मैदानात येतोय सूरज पाटील, हाशुरे संघाचा हा खेळाडू, ज्याला सामनावीचा मानकरी म्हणून मागच्या सामन्यामध्ये पारितोषिक मिळतं. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. 6 धावा देखील पुरेशा ठरू शकतील. क्षेत्ररक्षण विस्तारले गेले आपण पाहता. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक अर्थात डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, एक मिड ऑन आणि त्याचबरोबर एक लॉंग ऑन. इकडे लॉंग ऑफ ही तैनात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणता क्षेत्ररक्षक नाही आहे. शॉर्ट कव्हर आपण पाहू शकता आणि एक अर्थातच मिड ऑफ. दरम्यान शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवर या ठिकाणी पाठलागाचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र जातोय, अर्थात तो सीमा पार होसेल. 4 धावा धावफलकावर येतात आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावफलकावर येऊन पोहोचली ती 27 आणि अशा प्रकारे 2 धावांनी हा खऱ्या अर्थाने सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश करतोय रोहा रॉयल संघ. या संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि मुजीब बॉईज अर्थात मुजीबभाई आलेकर यांनी पुरस्कार या संघ हाशिवरे या संघाला अर्थातच इथेच थांबावं लागेल. उपांत्य फेरीत प्रवेश करतोय या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि चला लगेच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे विरजोली संघ आणि रोहा रॉयल संघ. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि या ठिकाणी मात्र मी मात्र इथेच थांबतो. मला खरं तर सन्माननीय आयोजकांनी दिलेलं या स्पर्धेसाठी खूप चांगलं योगदान. काका मात्र हाशिवरे अलिबाग या ठिकाणी मी मात्र थांबतो. याच्यानंतरचं संपूर्ण समालोचन आपण यासिन मर्चंट अलिबाग तर घेऊन जातोय पुन्हा एकदा यासिन मर्चंट यांच्याकडे.